नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चव्हाण, आपल्या पाल्याचा युट्यूबवरील बालरोग तज्ञ. आपण चव्हाण हॉस्पिटल या युट्यूब चॅनलवर आतापर्यंत खूप वेगवेगळ्या गोष्टींवर, लहान मुलांच्या प्रॉब्लेम्सवर, आजारांवर मार्गदर्शन केलं आहे. पण आपण आता एक पॉडकास्ट सिरीज चालू करतोय. त्यामध्ये आपण तज्ञांना बोलणार आहेत. ज्या ज्या विषयात ते तज्ञ आहेत, लहान मुलांचे आजार असणार आहेत, पण त्यांच्यातले एक्सपर्ट तज्ञ येऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर आज आपल्यासोबत आपण लहान मुलांच्या दातांच्या प्रॉब्लेमवर बोलणार आहेत. जो पिडोडेंटिस्ट नावाची ब्रांच आहे डेंटिस्ट्री मध्ये, त्याबाबत आपण बोलणार आहे. आणि आपल्यासोबत आज ही चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर अश्विनी अमित टाक मॅडम आलेल्या आहेत. त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये गारखेडा परिसरात ओझोन प्लस स्वप्ननगरी ह्या एरियामध्ये स्वतःचं हॉस्पिटल चालवत आहेत. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. त्यामध्ये मॅडम पिडोडेंटिस्ट म्हणून, पिडियाट्रिक डेंटिस्ट्री किंवा लहान मुलांचे दाताचे तज्ञ डॉक्टर म्हणून मागच्या 12 वर्षापासून कार्यरत आहे. त्यांच्यासोबत आपण आज सखोल चर्चा करणार आहेत की लहान मुलांचे काय काय प्रॉब्लेम आहेत, दात का खराब होतात, दुधाचे दात कधी पडतात, कधी येतात, त्याची कशी काळजी घ्यायची, डेंटल केरीजचं कसं काळजी घ्यायची, ब्रश कोणतं वापरायचा, टूथपेस्ट कोणतं वापरायचं, असे असंख्य साधे साधे प्रॉब्लेम पण लोकांना कुठं जाऊन याचं उत्तर मिळावं कळत नाही. तर आपण चव्हाण हॉस्पिटलचे हे सर्व आज आपले प्रेक्षक आणि चव्हाण हॉस्पिटल तर्फे मॅडमचं वेलकम करूया. मॅडम वेलकम. थँक्यू सो मच सर. मॅडम, पहिलाच प्रश्न जो अति महत्वाचा आहे, मी लहान असताना पिडोडेंटिस्ट किंवा लहान मुलांचे डॉक्टर, दातांचे ते पण, हे कधी ऐकलं नाही. ही ब्रांच ऍक्च्युअली काय आहे आणि त्या ब्रांचचा स्कोप काय काय आहे, कोणकोणते पेशंट तुम्ही ट्रीट करतात? येस, तर सर पिडियाट्रिक डेंटिस्ट्री ही एक स्पेशल ब्रांच आहे जी फक्त लहान मुलांच्या दातांसाठी बनवलेली आहे. तर या ब्रांचमध्ये किंवा आमचा जो काय फील्ड आहे याच्यामध्ये आम्ही अगदी झिरो पासून, म्हणजे तान्हुल्या जन्मलेल्या बाळापासून ते एक साधारण 13 ते 14 वर्षाच्या मुलापर्यंत सगळ्या दातांचे प्रश्न आपण सॉल्व्ह करतो. कशी काळजी घ्यावी आणि काय ट्रीटमेंट घ्यावी, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ब्रांचमध्ये येतात सर. म्हणजे बीडीएस झाल्यानंतर 3 वर्षाचं अजून शिक्षण घेऊन तुम्ही एमडीएस करतात पिडोडेंटिस्ट मध्ये, करेक्ट? ओके मॅडम, असे किती छत्रपती संभाजीनगर पिडोडेंटिस्ट अवेलेबल आहे आणि मराठवाड्यात ओव्हरऑल किती आहेत? तर पिडियाट्रिक डेंटिस्ट मराठवाड्यामध्ये ओव्हरऑल एक 10 ते 15च्या संख्येपेक्षा जास्त नाही आहेत. ऍक्च्युली लोकांनाही माहितच नाहीये की लहान मुलांचे स्पेशल डेंटिस्ट असतात. त्यामुळे जेव्हा काही दातांचे प्रश्न लोकांना उद्भवतात तेव्हा त्यांना डेंटिस्टकडे भेटण्यासाठी किंवा जाण्यासाठी बऱ्याचदा प्रश्न पडतो की कोणाला भेटावं. मॅडम, तुम्ही म्हणलात प्रॉब्लेम उद्भवतो, म्हणजे ही मला मोस्ट कॉमन 5 ते 10 असे प्रॉब्लेम सांगा जे खूप कॉमन लहान मुलांमध्ये दाताचे दिसून येतात, त्याला तुम्ही रोज उपचार करतात. येस, तर ऍक्च्युली लहान मुलांच्या दातांचा प्रश्न हा आजकाल एकदम गंभीर प्रश्न झालेला आहे. कारण की मुलांचं खाण्याचं प्रमाण बदललं आहे, डाएट पॅटर्न बदलला आहे. तर त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की दातांना लागलेली कीड. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मुलांच्या आणि पालकांच्या हे लक्षातच येत नाही की दाताला कीड लागली आहे. दुसरा प्रश्न हा आहे की बऱ्याचशा मुलांना पिवळसर दात दिसण्याचा एक प्रकार असतो, ज्याला आम्ही इनॅमल हायपोप्लाझिया म्हणतो. तर इनॅमल हायपोप्लाझिया हा सुद्धा एक भयंकर दातांचाच आजार आहे. तिसरा प्रश्न आहे की वेडे वाकडे दात. बऱ्याचशा मुलांचे जबडा छोटा असतो आणि दात त्या मानाने मोठे असतात. त्यामुळे बऱ्याच मुलांना वेडे वाकडे दातांचा प्रश्न उद्भवतो. त्याचप्रमाणे काही कंजेनायटल अनॉमलीज असतात. म्हणजे जसं बऱ्याचशा बाळांची जीभ जी असते ही चिटकलेली असते. खाली फ्लोअर ऑफ द माउथ मध्ये तिचा फ्रीनम चिटकलेला असतो. त्यामुळे मुलांना बोलताना, काही शब्द उच्चारताना, प्रयत्न करताना बोलता येत नाही. त्यांना प्रश्न पडतो की आता स्पष्ट कसं बोलावं. त्याच प्रकारे जर एखाद्या वेळेस असं होतं की मुलं शाळेत खेळताना पडतात, त्यांना ट्रॉमा होतो. ट्रॉमा झाला, दात डायरेक्ट गळून पडला, तर नेमका तो दात बसवता येतो का, किंवा आता याचं पुढे कसं भविष्य राहील, याबाबत लोकांना, पॅरेंट्सला माहिती नसते. अशा प्रकारे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याला सॉल्व्ह केले गेले पाहिजे, पण ते अपुऱ्या नॉलेजमुळे ते सॉल्व्ह होत नाहीत. मॅडम, जर मी तुम्हाला सांगितलं 10 मुलं मी रॅन्डमली घेतले शाळेतले, त्यापैकी किती मुलांना प्रॉब्लेम असतील दाताचे? छोटे मोठे, गंभीर पूर्ण नाही, छोटे मोठे जरी पकडले आपण तरी, ज्याला तुमची गरज आहे. येस, तर सर आजकाल आपण पाहायला गेलं तर 10 पैकी जवळपास 8 मुलांना दातांचे प्रॉब्लेम आहेत. कोणाच्या तोंडात खूप केरीज आहेत, खूप कीड आहे, कोणाच्या तोंडाचा वास येतो, काही मुलांना थंब सकिंगची, अंगठा चोखण्याची सवय असते, किंवा काही पालकांना हे माहितच नसतं की मुलगा झोपेत ब्रीदिंग करतोय, तोंडाने श्वास घेतोय, म्हणजे ते नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल. तर अशा प्रकारे 10 पैकी 8 जणांना तरी हे प्रॉब्लेम आहेत सर. इतका भयंकर प्रॉब्लेम आहे. तर मॅडम, मला आता पेशंट आपले सगळे
प्रेक्षक घाबरले असतील की इतकं सगळं आपल्या मुलांना पण ते आता प्रॉब्लेम शोधतील, तर मला सांगा आता त्यांना रुटीन केअर कसं करायचं? मॅडम तुम्ही आता घाबरू नका, आम्हाला साधं सोपं आम्ही काय केलं पाहिजे सांगा, रुटीन चांगलं आयडियल कसं असलं पाहिजे? बरोबर. तर ऍक्च्युली आपल्याला पालकांना असं वाटतं, की जेव्हा मुलाला दात येतील, जेव्हा त्याला काहीतरी त्रास होईल, तेव्हा जाऊन आपण डेंटिस्टला भेटलं पाहिजे. पण ऍक्च्युली जेव्हा बाळ लहान असतं, अगदी 1 दिवसाच्या बाळापासूनच आपण त्याच्या मौखिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. त्याला आम्ही इन्फंट ओरल हेल्थ केअर असं म्हणतो. म्हणजे जेव्हा बाळ स्तनपान करत असतं किंवा बाळाला आपण दूध पाजत असतो, त्यावेळेस त्याच्या हिरड्यांची स्वच्छता केली गेली पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा बाळाला 6 महिन्याचा झाला, की पहिला दात येतो. पहिला दात आल्यानंतर त्या दिवसापासूनच त्या दाताची काळजी घ्यायला सुरुवात झाली पाहिजे. वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत मुलांना जवळपास सगळे दात येतात, म्हणजे 20 दात येतात. तर जोपर्यंत सगळे दात येतात तोपर्यंत थांबणं गरजेचं नाही. पहिल्या दिवसापासून ब्रशिंग स्टार्ट केलं पाहिजे. ओके. पहिल्या दिवसासाठी ब्रश म्हणजे जसं पहिला दात आला तर आपण फिंगर ब्रशचा वापर करू शकतो. त्यानंतर हळू ग्रॅज्युअली जसं मुलांना जास्त जास्त दात येत जातात तसं तसं आपण वेगवेगळ्या ब्रशेसवर शिफ्ट होऊ शकतो. कुठला ब्रश वापरायचा, कुठली पेस्ट वापरायची यासाठी तुम्हाला अवश्य तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मॅडम मला सांगा की आम्ही तुमच्याकडे पेडियोडेंटिस्ट कडे व्हिजिट कधी केली पाहिजे आणि काही गाईडलाईन्स आहेत का? ते सांगतात की ह्या वेळेला तुम्ही दाताच्या लहान मुलांच्या डॉक्टरला दाखवलंच पाहिजे. येस. तर सर नक्कीच आपल्याला काही गाईडलाईन्स आहेत. जसं मी आधी सांगितलं, की इन्फंट ओरल हेल्थ केअर इज इम्पॉर्टंट. तर बाळ लहान असतानाच पहिल्यांदाच आपण पेडोडॉन्टिस्टला भेटलं पाहिजे, की बाळाच्या तोंडात कुठल्या प्रकारची कंजेनायटल अनॉमली तर नाहीये. म्हणजे जन्मतःच काही डिफेक्ट तर नाहीये. जसं काही बाळांना क्लेफ्ट लिप पॅलेटचा डिफेक्ट असतो, दुभंगलेले ओठ असतात, दुभंगलेला टाळू असतो किंवा काही मुलांना जन्मतःच दात असतात. जर जन्मतःच दात असेल तर बाळाला आईचं दूध पिताना त्रास होऊ शकतो आणि तो दात हलत असल्यामुळे तो कधीही पडून गिळण्याचा संभव असू शकतो. म्हणून बाळाला जन्मल्या बाळाला डेंटिस्टकडे नेऊन एकदा चेकअप करून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर पिरियॉडिकली एक 6-6 महिन्याच्या कालावधीनंतर आपण पेडोडॉन्टिस्टला भेटलं पाहिजे. म्हणजे दर 6 महिन्यानंतर आपण बाळाला रुटीनली जसं लहान मुलांच्या डॉक्टरकडे दाखवतो, वजन, हाईट चेक करतो, तसं दाताची हेल्थ कशी आहे हे जाणून घेणं आणि तज्ञांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. हा मेसेज मॅडमने आपल्याला आज दिलेला आहे. मॅडम मला सांगा आता की जे म्हणतात की दुधाचे दात असतात, ते काही गरज नसते त्याची काळजी घेण्याची कारण ते पडणारच आहेत. तर मग हे किती त्या दुधाच्या दातांची पण किती काळजी महत्वाची आहे हे आपल्या तुम्ही प्रेक्षकांना सांगा. येस. तर दुधाचे दात जसं आपण पॅरेंट असतो आणि आपल्या आपल्या मुलांना आपण गाईडन्स देतो. कसं मोठं व्हावं, कसं पुढे जावं. त्या प्रकारे दुधाचे दात हे पॅरेंट असतात येणाऱ्या पर्मनंट दातांचे. जर दुधाचे दात जागेवर असतील, तोंडामध्ये असतील वयाच्या 12 वर्षापर्यंत, तर खालून येणाऱ्या दाताला एक गाईडन्स मिळतो आणि तो सरळ वर येतो. जर दुधाचा दात किडला आणि कुठल्या कारणामुळे तो काढावा लागला किंवा पडला, तर खालून येणारा दात वाकडा-तिकडा येऊ शकतो आणि त्यामुळे दातांची सगळी सेटिंग बिघडू शकते. बऱ्याचशा पालकांना वाटतं, की दुधाचाच दात आहे तो पडून जाईल. पण जर तुम्ही दुधाच्या दातांची व्यवस्थित काळजी नाही घेतली, तर त्याचा परिणाम 100% येणाऱ्या पर्मनंट दातांवर होणार म्हणजे होणार. म्हणजे जे लोक अतिशय निष्काळजीपणा करतात की दात आहे मुलांचे त्याचे पिवळे झाले, कीळ पडली, ते वेळ काढतात, टाइमपास करतात आणि शेवटी तो प्रॉब्लेम त्या मुलाला भविष्यात फेस करावा लागतो. त्यामुळे प्रेक्षकांनी लक्षात ठेवायचे की लहान मुलांचे दुधाचे दात पण त्यांची काळजी पण फार महत्वाची असते. पण पुढचा प्रश्न, जेव्हा लहान मुलांना दात यायला लागतात 6 महिन्याच्या आसपास जेव्हा सुरू होतात तेव्हा काय काय लक्षणं दिसतात? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न की खरंच ह्या दात जेव्हा येतात तेव्हा शी लागते का? दातांमुळे शी लागते हे आम्हाला खूप पालक विचारतात की दाताची शी आहे सर, त्याला काही घाबरायचं कारण नाही, त्याला ताप यायला लागला. हे रक्षण काय मॅडम दात येत असतानाची? बरोबर. तर सर जसं जेव्हा दात येत असतो, तेव्हा तो हिरड्यांना बाजूला करून हाडातून वर येत असतो. त्यावेळेस बाळाच्या शरीरात एक प्रकारचा आमूलाग्र बदल होत असतो. म्हणून त्यावेळेस मुलांची दाढा म्हणजे त्यांच्या ज्या गम्स असतात, ते सळसळ करतात, हिरड्या सळसळ करतात. मग त्या हिरड्या सळसळ करण्यासाठी त्यांना एक चांगला इफेक्ट देण्यासाठी मुलं जे दिसेल ते तोंडात घालण्याचा प्रयत्न करतात. तर अनहायजिनिक गोष्टी तोंडात गेल्यामुळे मे बी त्यांना शी लागणे, डायरिया सारखे लक्षण दिसणे असं होऊ शकतं. पण हे अव्हॉइड करण्यासाठी तुम्ही त्यांना एक टीथिंग इन्स्ट्रुमेंट्स येतात, जे तुम्हाला इंटरनेटवरही ज्याची माहिती मिळेल. पण कोणतं टीथिंग इन्स्ट्रुमेंट कोणत्या वयामध्ये वापरावं हे तुम्ही तुमच्या पेडोडॉन्टिस्टला सल्ला घेऊन ठरवू शकतात. ओके.
मॅम आता हे म्हणजे दात येताना जी काही शी होती ते सळसळणाऱ्या होणाऱ्या हिरड्यांना सुदिंग करण्यासाठी मुलं खालची हात तोंडात टाकतात आणि त्याचं इन्फेक्शन पोटात जाऊन लूज मोशन आणि वॉमिटिंग किंवा ताप जास्त प्रमाणात येऊ येतो. शकतं. Yes. हे मला असं वाटतं त्याच्या मागचं मेन कारण आहे. Yes. तुम्ही जरी म्हणणार असाल की पारंपरिक पद्धतीने आमच्या आजीनी आजोबांनी सगळ्यांनी सांगितले, पण त्याचं शास्त्रीय कारण हे आहे की दात येताना संडास नाही लागत, पण त्या तोंडात घातलेला सळसळणाऱ्या हात सुदिंग करण्यासाठी त्यामुळे त्यासाठी इन्फेक्शन जाऊन मुलांना शी होते. हे Yes. पालकांनी लक्ष घ्यायचे. नाहीतर मग पालक 3-3, 4-4 दिवस संडास होत असताना पण मुलाकडे दुर्लक्ष करतात आणि आमच्याकडे मुलं डिहायड्रेशन मध्ये म्हणजे सिरियस कंडिशन मध्ये येतात. आणि पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आपण जी आजकाल शुगरचं कार्बोहायड्रेटचं क्रेज आलं आणि त्यांनी दाताला किती हानी पोहोचते आणि कोणकोणत्या प्रकारची हानी पोहोचते, कोणकोणते दाताचे आजार होतात हे आम्हाला पालकांना सांगा. येस. तर आजकाल असं आहे सर, की आपण पहिले लहानपणी किंवा आधीच्या काळामध्ये फायब्रस डाएट खाण्याचा प्रकार जास्त होता. म्हणजे भाजी-पोळी किंवा सॅलड, फळं या खाण्यावर भर दिला जायचा. आजकाल असं झालंय, की सगळ्या मुलांना जंक फूड खाण्याची सवय जास्त झालीये आणि फास्ट जे लवकर बनेल ते पॅरेंट्स सुद्धा मुलांना खाऊ घालतात. मग अशा केसेसमध्ये काय होतं, की जो ॲसिड प्रोड्यूस करणारा घटक आहे म्हणजे कार्बोहायड्रेट ज्याच्यामध्ये आपण पोळी म्हणू शकतो, भात, त्यानंतर बटाटा, चिप्स, वेफर्स किंवा कुठल्याही प्रकारचा स्टिकी पदार्थ तो जास्त खाण्यात आला तर लाळेतलं ऍसिडचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे दात विरघळायला किंवा बॅक्टेरियाची ग्रोथ व्हायला मदत होते. मग अशा केसेसमध्ये आपण काय करू शकतो? मुलांना 2 जेवणांमध्ये कुठल्याही प्रकारचा खाऊ देणं अव्हॉइड करू शकतो. जे काय मुलांना खायची इच्छा असेल जसं चॉकलेट वगैरे सुद्धा किंवा बिस्किट, एखादा मैद्याचा पदार्थ खायचा असेल तो जेवणाच्या आधी देऊ शकतो. जेणेकरून आपल्या लाळेचं ऍसिडचं प्रमाण आपल्याला मेंटेन ठेवता येईल आणि त्याचा परिणाम दातांवर होणार नाही. ओके, म्हणजे जेवण केल्यानंतर जी दाताला लागलेली चिकटपणा आहे तो जेवणासोबत निघून जाईल आणि तो चिटकून राहिल्यामुळे त्याची इजा होणार नाही. करेक्ट. मॅडम मला सांगा, हे आपल्या जे पिक्चर मध्ये दाखवतात, याच्यामध्ये स्टोरीज मध्ये दाखवतात की रात्री झोपताना एक ग्लास दूध पाजूनच मुलाला झोपवलं पाहिजे आणि ती खूप चांगली सवय आहे. तर हे रात्री झोपताना दूध पाजणं हे काय भानगड आहे, त्यांनी दाताला किती इजा होती? येस, तर ऍक्च्युली दातांना इजा होण्याचं मेन कारण म्हणजे बऱ्याचशा पालकांना हे माहित नसतं की इव्हन आईचं सुद्धा दूध जे आहे ते जर रात्री बाळ झोपेत दूध चोखत चोखत झोपत असेल, पीत पीत झोपत असेल तर ते रात्रभर दातांच्या अवतीभोवती राहतं आणि त्याचा परिणाम समोरच्या फ्रंट टीथवर सगळ्यात आधी दिसायला लागतो. जर मुलाचं पोट व्यवस्थित भरत नसेल तर आई वडिलांना वाटतं की त्याला एक ग्लास दूध पाजून देऊ आणि झोपवून देऊ, पण दूध पाजल्यानंतर दाताच्या अवतीभोवती राहिलेलं दूध जर स्वच्छ नाही केलं गेलं तर त्याचा 100% परिणाम दातांवर दिसतो. त्याचा परिणाम हा दिसतो की दाताच्या अवतीभोवती कीड लागायला सुरुवात होते आणि जी ओठांमुळे झाकल्या गेल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. ज्या दिवशी दात किडलेला दिसतो, ब्राऊन कलरचा दिसतो, त्या दिवशी आपल्याला कळतं की कीड आली आहे. आणि बऱ्याचदा पालक सांगतात की याला येतानाच दात असे पिवळे आले किंवा ब्राऊन कलरचे आले, पण ऍक्च्युली नॅचरल दात हे चांगले आलेले असतात. रात्री दूध पिण्याच्या सवयीमुळे ते किडतात, म्हणून रात्री दूध पाजणं अवॉइड केलं पाहिजे. डेंटल किरीजचं पहिलं किंवा डेंटल कॅव्हिटीज वगैरे जे काही होतात त्याचं पहिलं लक्षण काय, ते पालकांनी कसं ओळखावं? हा, तर आता बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की पांढरे स्वच्छ दात म्हणजे खूप चांगले. ऑफकोर्स पांढरे दात दिसणं हे चांगलं लक्षण आहे, पण अति पांढरे दिसणं हे चांगलं लक्षण नाहीये. म्हणजे तुम्ही जर बाळाच्या दातांवर एखादा स्पॉट बघितला जो अति जास्त पांढरा आहे, म्हणजे चॉकी व्हाईट आहे, खडूच्या रंगासारखा पांढरा आहे, तर ते त्याचं पहिलं लक्षण आहे. म्हणजेच काय की दातांना कीड लागायला सुरुवात झालीये. त्याच क्षणाला तुम्ही दातांच्या डॉक्टरांना भेटलं पाहिजे, म्हणजे आपण ते रिव्हर्स करू शकतो. ती प्रोसेस आपण तिथेच थांबवू शकतो. म्हणजे पिवळेपणा येणं आणि त्यानंतर ब्राऊन कलर येणं हे खूप उशिराचं लक्षण आहे आणि तोपर्यंत मग डॉक्टरला बरेचसे प्रोसिजर करावे लागतात. त्यामध्ये मग लोक घाबरतात, सर ते रूट कॅनल मॅडमनी सांगितले, सरांनी सांगितले, आमच्या लहान मुलाच्या डॉक्टरांनी, आणि मग ती खूप इतक्या लहान मुलांना गरज असते का सर? ते रूट कॅनल काय सर? थोडक्यात तुमच्याकडे काही व्हिज्युअल्स असतात आम्हाला ते व्हिज्युअल्सनी दाखवा, रूट कॅनल म्हणजे काय आणि ते खरंच मुलांना गरजेचं असतं का? रूट कॅनल हा एक महत्वाचा ट्रीटमेंट प्लॅन आहे दातांची कीड रूट्स पर्यंत म्हणजे नसेपर्यंत गेल्यानंतर. तर ज्या वेळेस दातांना कीड लागते जेव्हा ती सुपरफिशियल असते, तसं पाहायला गेलं तर दाताचे 3 लेयर्स असतात. पहिला लेअर म्हणजे इनॅमल, दुसरा डेंटिन आणि तिसरा पल्प ज्याला आपण नस म्हणतो. जर नसेपर्यंत कीड गेली तरच आपल्याला रूट कॅनलची गरज पडते. त्यामध्ये आपण पहिले दाताचा वरचा पोर्शन स्वच्छ करतो,
मग त्याच्यामध्ये आमच्याकडे काही प्रकारच्या फाईल्स असतात ज्याच्याने आपण नसा स्वच्छ करतो आणि नसा स्वच्छ झाल्यानंतर तिसरी सगळ्यात लास्ट प्रोसिजर असते की आपण नसांमध्ये सिमेंट भरतो. आणि हे जे सिमेंट असतं हे लहान मुलांसाठी वेगळ्या प्रकारचं सिमेंट असतं. म्हणजे रुटीनली आपण परमनंट दातांमध्ये ज्या नसा टाकतो त्या म्हणजे रिझॉर्ब होत नाही, त्यांचं विघटन होत नाही. पण ह्या सिमेंटचं विघटन होतं. त्यामुळे जर आपण असं सिमेंट भरलं तर खालून येणाऱ्या दाताला काहीही त्रास होत नाही. बऱ्याचशा पालकांना सर असा प्रश्न असतो की रूट कॅनल केलं म्हणजे येणारा दात येणार नाही. करेक्ट. पण ऍक्च्युली तो येतो, कारण की ही ट्रीटमेंट सेफ असते फॉर परमनंट एज वेल एज डेसिडियस टूथ. त्यात बऱ्याच वेळेस त्या मुलांना अनेस्थेशिया द्यावा लागतो, भूल द्यावा लागते किंवा मल्टिपल दात असतात. हा. आता म्हणजे तुम्ही आम्हाला आता खूप चांगलं गायडन्स केलं की जास्त व्हाईट असलेली दात पण पहिले लक्षण आहे, पिवळे दुसरं, ब्राऊन तिसरं आणि शेवटचं मग नसेपर्यंत पल्प पर्यंत गेल्यानंतर लेट झाले. तर मग असे अनेस्थेशिया वगैरे ह्या प्रोसिजर किती सेफ असतात मुलांमध्ये? तर अनेस्थेशिया इज अ सेफेस्ट ड्रग, म्हणजे ज्याच्यात ॲड्रिनालिन असतं आणि लिग्नोकेन असतं. तर बऱ्याचदा म्हणजे त्याच्यासाठी एक पॅच टेस्ट पण असते, जी आपण जर आपल्याला डाऊट असेल तर ती करून बघू शकतो. एखाद्या हाताच्या पोर्शनला थोडासा एले देऊन आपण बघू शकतो की बाळाला ह्या ड्रगची ॲलर्जी आहे का. ते केलं जरी नाही तरी पण 99% मुलांमध्ये आपण जर एलेचं भुलीचं इंजेक्शन दिलं तर त्याचा काही विपरीत परिणाम होत नाही. म्हणजे आपण सगळी काळजी घेऊनच टेस्ट वगैरे करून करूनच मुलांनाच हे सगळं करतो. मॅडम मला सांगा, आता जर कधी केरीज फॅमिलीमध्ये असल्या, समजा एका भावाला आहे, दुसऱ्या बहिणीला आहे किंवा आई वडिलांना पण आहेत, तर त्या मुलांना पास होऊ शकतात का? येस. तर आता बऱ्याचदा आपल्याकडे असा कन्सेप्ट असतो की आई स्वतः आधी जेवण खाऊन बघते, बाळाचं चाटून बघते, त्याला फुंकर मारते आणि मग बाळाला खाऊ घालते. तर त्याच्यामध्ये 20% to 30% चान्सेस आहे की आईच्या तोंडातले बॅक्टेरिया बाळाच्या तोंडात ट्रान्सफर होऊ शकतात थ्रू दॅट फूड. म्हणून कधी पण एकदम आपण व्यवस्थित स्टराईल वातावरणातच बाळाला खाऊ घातलं पाहिजे. आणि सगळ्यात आधी आपलं मौखिक आरोग्य चांगलं असलं पाहिजे, जेणेकरून आपल्यामुळे आपल्या पाल्याला ती केरीज ट्रान्सफर होणार नाही. बरं मॅडम, हे जे ब्रश शेअर होतो फॅमिलीमध्ये, भावंडांचा, आई वडिलांचा, मुलं वापरतात, मग त्यांनी ह्या केरीज ट्रान्सफर होऊ शकतात का? येस, ऑफकोर्स. कारण की ज्यावेळेस आपण ब्रशिंग करतो तर बऱ्याचदा असं असतं की दात पूर्णपणे स्वच्छ नाही झाले तर हिरड्यांना सूज येते आणि ती सूज आल्यामुळे बऱ्याचदा ब्रशिंग करताना ब्लिडिंग होतं, गम्स मधून रक्त येतं. तेच रक्त जर आपल्या ब्रशमुळे आपल्या भावाला, बहिणीला किंवा घरातल्या लहान बाळाला ट्रान्सफर होत असेल तर इट इज नॉट गुड, इट इज ऑलवेज हार्मफुल. मॅम आता आम्हाला नॉर्मल कडे परत येऊ आपण आजारातून. टूथपेस्ट कोणतं वापरायचं? एज वाईज काही आहे का गाईडलाईन्स? आणि टूथब्रश कोणता वापरायचा? येस. तर आता ऍक्च्युली असं असतं की लहान बाळ असेल म्हणजे अगदी 6-7 महिन्याचं, तर त्याला आपण सिलिकॉनचा फिंगर ब्रश वापरू शकतो. फिंगर ब्रश हा इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये. त्यानंतर ज्यावेळेस मुलांना ऍक्च्युअल दात येतात म्हणजे पुढचे दात, त्याच्यानंतर दाढा येतात, त्यावेळेस आपण बऱ्याचशे सॉफ्ट ब्रिसल्सचे ब्रश मिळतात वेगवेगळ्या कंपनीजचे, ते आपण यूज करू शकतो. आणि ज्यावेळेस बाळ लहान आहे म्हणजे टॉडलर एज ग्रुपमध्ये म्हणजे बिफोर 3 इयर्स, आपण एक साधारण स्मिअर लेअर म्हणजे ब्रिसल्सचा फक्त वरचा पोर्शन भरेल एवढीच पेस्ट बाळाला दिली पाहिजे, मुलाला दिली पाहिजे. आणि जसं जसं वय वाढतं मुलांचं त्यावेळेस आपण ब्रश पण बदलू शकतो आणि फ्लॉरिडेटेड टूथपेस्टवर शिफ्ट होऊ शकतो. कुठली फ्लॉरिडेटेड टूथपेस्ट कशी वापरावी यासाठी मात्र तुम्हाला अवश्य पिरिओडॉन्टिस्टची मदत घेणं गरजेचं आहे. मॅम आम्हाला तुम्ही आता दोन्ही गोष्टी सांगितल्या. आता आम्हाला ब्रश कसा केला पाहिजे हे डेमॉन्स्ट्रेट करून तुम्ही दाखवू शकता का? येस, मी नक्कीच दाखवेल. तर आता पालकांनी पहिले हे लक्षात घ्यायचंय की मुलांना इंडिपेंडंट बनवणं गरजेचं आहे, पण ते कोणत्या एज पासून? जर तुमचा मुलगा 0 to 3 इयर्स एज ग्रुपमध्ये आहे तर तुम्ही स्वतःच मुलांना ब्रश केला पाहिजे. कधीही आपण मुलांना फोर्सफुली नुसता ब्रश दिला आणि खात बसला मुलगा, त्याच्याने त्याचा ब्रश होत नाही. 0 to 3 इयर्स पर्यंत कंपल्सरी पालकांनी करायचा. 3 to 6 इयर्स पर्यंत अंडर युअर गायडन्स यू कॅन आस्क युअर चाइल्ड टू ब्रश हिज ओन टीथ. तुम्ही त्याच्या समोर उभं राहून त्यांना डेमॉन्स्ट्रेट करू शकता, स्वतः ब्रशिंग करून त्यांना दाखवू शकता आणि मग मुलाला शिकवू शकता. आणि आफ्टर 6 इयर्स तुम्ही मुलांना स्वतःच ब्रश करण्याची टेक्निक सांगू शकता. तर लहान मुलांना ब्रश करण्यासाठी तुम्ही त्यांना असे दातावर सर्कल बनवायला शिकवू शकता. दिस इज व्हेरी इझी टेक्निक. अशी सर्कल्स एक काउंटिंग शिकवायचं मुलांना की 10 ते 15 वेळा सर्कल्स बनवा असे दातावर. समोरच्या बाजूने 10-15 वेळा, मागच्या बाजूने 10 ते 15 वेळा, सेम लेफ्ट साइडने 10 ते 15 वेळा. ते झाल्यानंतर आपण ज्यावेळेस तोंड ओपन करतो त्यावेळेस अगेन
ब्रश आपल्या दातांवर परपेंडिक्युलर म्हणजे 90 अंशाच्या डिग्रीमध्ये तुम्ही ठेवून असा मागे पुढे असा ब्रश करायला सांगू शकता. आपल्या तोंडाचे 4 भाग जर आपण केले तर प्रत्येक भागामध्ये 10-15 वेळा 10-15 वेळा वर खाली आणि आजूबाजूला असं सगळ्या तोंडामध्ये 10 ते 15 वेळा ब्रश करायला सांगू शकता. हे झाल्यानंतर अगेन आस्क युअर चाइल्ड टू रिन्स हिज माउथ थरली विथ अ प्लेन वॉटर. ओके. म्हणजे एकदम सिंपल टेक्निक आहे, पण आपण त्याला कॉम्प्लिकेट करतो. मॅडम, ते इलेक्ट्रिक ब्रशचं पण काही आजकाल नवीन फॅड निघलंय. इलेक्ट्रिक ब्रशेस खरंच गरजेचे असतात का? इलेक्ट्रिक ब्रशेस आता सपोज काही मुलं खूप जिद्दी असतात, ब्रश करायला नाहीच म्हणतात. मग त्यांना एक जस्ट फॅन्टसी म्हणून किंवा थोडंसं चेंज म्हणून तुम्ही इलेक्ट्रिक ब्रश देऊ शकता. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही अंशात तुम्हाला ब्रश करावाच लागतो. कारण त्याचं पुढचं हेड जे आहे तेच फक्त इलेक्ट्रिक म्हणजे सेलमुळे मूव्ह होतं. मागचा भाग जो आहे तो स्थिरच असतो. आणि स्पेशली ॲज अ पिरिओडॉन्टिस्ट आम्ही हे ब्रशेस ज्या मुलांना हालचाल नाही होत हाताची किंवा ज्यांना काही फिजिकल इश्यूज आहेत अशा मुलांना रिकमेंड करतो. रुटीन मुलांना नॉर्मल ब्रश यूज केला तरी काही हरकत नाहीये. मॅडम, ते तुम्ही आता शेवटी सांगितलं की जे लहान मुलं स्पेशली एबल चाइल्ड जे असतात, ज्यांना मेंटली रिटार्डेड, सीपी, झटक्यांचे आजार असतात, ह्या मुलांचं डेली रुटीन मध्ये काही पालकांना स्पेशल तुम्हाला मेसेज द्यायचा आहे का? हो, ऍक्च्युली अशा मुलांना मोठं करणं हे पालकांसाठी पण खूप चॅलेंजिंग असतं. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की मुलाला बोलता येत नाही, चावता येत नाही म्हणून त्यांना मिक्सरमध्ये अन्न बारीक करून नुसतं गिळण्यासाठी दिलं जातं. मग जेव्हा आपण सॉफ्ट डाएट देतो त्यावेळेस मुलांमध्ये केरीज होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. मग अशा केसेसमध्ये तुम्ही मुलांना त्यांचे दात एकतर तुम्ही स्वतः इलेक्ट्रिक ब्रश वापरून क्लीन करणं गरजेचं आहे 2 टाईम आणि नाही तर मग त्यांचं तुम्ही एखाद्या चांगल्या सुती कपड्याने दात पुसून घेणं गरजेचं आहे. मॅम, ऑर्थोडेंटिक जे काही प्रॉब्लेम असतात लहान मुलांमध्ये काय काय असतात आणि ते पालकांनी किती सिरियस घेण्याचं गरजेचं आहे? येस, तर आता ऑर्थोडॉन्टिक प्रॉब्लेम म्हणजे वेडेवाकडे दात ज्याला आपण मराठीत म्हणू शकतो. तर बऱ्याचदा मुलांना अंगठा चोखण्याची सवय असते. न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये 2-3च घरात मेंबर्स असतात आणि आई-वडील वर्किंग असतात. मग अशा केसेसमध्ये मुलगा एकटा पडत जातो. मग त्या सायकॉलॉजिकल इम्पॅक्टमुळे बऱ्याचदा मुलं अंगठा चोखून स्वतःला सेफ समजून घेतात. मग अशा केसेसमध्ये दात पुढे येणे किंवा तोंड उघडं ठेवून रात्री झोपणे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स उद्भवतात. या केसेसमध्ये तुम्ही वेळीच जर डॉक्टरला भेटले, पिरिओडॉन्टिस्टकडे गेले, तर तुम्हाला गाईडन्स मिळेल, की कोणत्या एज ग्रुपमध्ये मुलाला ट्रीटमेंट सुरू केली गेली पाहिजे. वयाच्या 13व्या वर्षापासून आपण ते सुरू करू शकतो. ओके. म्हणजे प्रिव्हेन्शनचं पहिलं लक्ष तुमच्याकडे केलं पाहिजे आणि नाही झालं तर मग 13 वर्षानंतर मग ते वायर वगैरे लावणे हे सगळं आपल्याला करावं करू लागेल. शकतो. पण आता शेवटचा प्रश्न, रॅपिड फायर क्वेश्चन तुम्हाला देण्यापूर्वी, की रेड फ्लॅग सायन्स काय आहेत? हे धोक्याची घंटा आहे, तुम्हाला आता पिरिओडॉन्टिस्ट कडे जाणंच आहे. हा, तर सगळ्यात पहिले तुम्ही ज्यावेळेस मुलांचे ब्रश स्वतः करतायत तेव्हा तुम्हाला कळेल की मुलांच्या दातांवर कुठे व्हाईट पॅच दिसतोय का, व्हाईट स्पॉट लिजन्स आहेत का. जर तुम्हाला तो लिजन दिसला तर त्वरित तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन त्या लिजनचं ट्रीटमेंट घेतली गेली पाहिजे. सेकंड, जर तुमच्या मुलाच्या तोंडाचा घाण वास येत असेल, बोलताना ब्रिदिंगचा वास येत असेल, तर दॅट मीन्स त्याच्या तोंडात कुठेतरी काहीतरी प्लाग जमा झालाय किंवा दात व्यवस्थित स्वच्छ होत नाहीयेत. तिसरं, जर तुम्हाला मुलांच्या दातांवर पिवळ्या कलरचे किंवा ब्राऊन कलरचे स्पॉट्स दिसतायत, तर दॅट इज ऑल्सो अन ॲबनॉर्मल कंडिशन. तुम्ही त्वरित तुमच्या पिरिओडॉन्टिस्टला भेटलं पाहिजे. माउथ ब्रिदिंग आहेच आणि थंब सकिंग पण आहे 3 वर्षानंतर, ते ॲबनॉर्मल आहे. पहिले 2 Yes. वर्ष थंब सकिंग जे करतात ते नॉर्मल असतं. पण 2 वर्षानंतर जर तुमचा बाळ थंब सकिंग करते तर त्याला पण तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे. गरजेचं. मॅडम, मी आता रॅपिड फायर क्वेश्चन्स तुम्हाला काही विचारू इच्छितो. चारकोल टूथपेस्ट मुलांमध्ये किती फायद्याचे आहे? चारकोल टूथपेस्ट वगैरे ह्या सगळ्या फॅन्सी गोष्टी आहेत आणि त्याची लहान मुलांना काहीच गरज नाहीये. कॅव्हिटीज त्यांच्या स्वतः बरा होतात का, असे पॅरेंट्स म्हणतात की सर बरं होऊन जाईल आमच्या कॅव्हिटीज, काही करायची गरज नाही ट्रीटमेंट याला? नाही, कॅव्हिटीज ह्या स्वतःहून कधीच बऱ्या होत नाही सर, त्याला ट्रीटमेंटचीच गरज असते. आणि माउथ वॉश मुलांमध्ये कोणतं वापरलं पाहिजे? माउथवॉश युजली आम्ही रिकमेंड करत नाही, कारण बऱ्याचदा बऱ्याचशा कंपन्या अल्कोहोल कंटेनिंग माउथवॉशेस ओके. बनवतात. पण तरी त्यातल्या त्यात काही आयुर्वेदिक माउथवॉश आपण यूज करू शकतो आणि ते मुलांना डायल्यूट करून म्हणजे अर्धा कप पाणी आणि अर्धा कप माउथवॉश असं आपण झोपण्याच्या पूर्वी देऊ शकतो. ओके. फ्लोराईड हे कंटेनिंग टूथपेस्ट वापरलं तर मुलांच्या ब्रेनवर डॅमेज होतो असं काही? नाही. ऍक्च्युली फ्लोराईड इज अ सेफेस्ट ड्रग आणि इट इज अ मॉलिक्यूल बेसिकली. आणि फ्लोराईडमुळे उलट दातांना म्हणजे त्याच्यामध्ये जे डिमिनरलायझेशन झालं आहे, दातांचं स्ट्रक्चर जे तुटलं आहे ते भरून काढण्यासाठी फायदा होतो. पण फ्लोराईडचं एक पर्टिक्युलर प्रमाण आहे.
ते प्रमाण कोणत्या टूथपेस्ट कोणत्या एज ग्रुपसाठी वापरायचं हे ओके. तज्ञांकडून समजून घेणं गरजेचं आहे. आता मुलं बऱ्याच वेळेस खूप टूथपेस्ट खाऊन घेतात, तर मग ह्या फ्लोराईडचं काही त्यांना नुकसान होईल? म्हणजे जर घरात मोठ्या लोकांची टूथपेस्ट लहान मुलाला दिली तर 100% परिणाम होईल. पण जी स्पेशली लहान मुलांची टूथपेस्ट आहे त्याच्यात फ्लोराईडचं प्रमाण ऍडजस्ट केलेलं असतं. मग त्या टूथपेस्ट खाल्ल्याने किंवा गिळल्याने मुलांना काही त्रास होत नाही. इथं आम्ही काही कोणत्याही ब्रँडचं नाव घेत नाहीये, पण तुम्ही तुमच्या पेडोडंटिस्टला जाऊन नक्की विचारा की कोणत्या एज ग्रुपला कोणता टूथपेस्ट सेफ आहे. नंतर मग टूथ डिके, शुगर आणि त्याचं डायरेक्ट कोरिलेशन आहे का अजून काही कारण आहे डेंटल केरीजची कॅव्हिटीजची शुगरच्या व्यतिरिक्त? येस, आता कसं असतं की मॅक्झिमम तर डाएट आहे. म्हणजे जसं मुलं किती प्रमाणात शुगर घेताय, मुलं किती प्रमाणात स्टिकी पदार्थ खाताय. जसं आजकाल पॅरेंट्समध्ये किंवा ग्रँड पॅरेंट्समध्ये हे फार फॅड आहे की आमचा हा लाडका आहे, तो रडतोय, त्याला कॅडबरी द्या किंवा कुठल्याही प्रकारचं किंडर जॉय सारखं स्टिकी पदार्थ द्या, एखादं चॉकलेट द्या. तर ते तर मेन कारण आहेच सर. पण बऱ्याचदा असंही होतं की काही अॅनाटॉमिकल इश्यूज असतात. म्हणजे जेव्हा दात तयार होत असतो तेव्हा तो जर उंच सखल प्रमाणात तयार झाला तर त्याला आम्ही फिशर्स म्हणतो. त्याची संरचना जर चुकीची झाली तर त्याच्यात केरीज अटॅक करण्याचं प्रमाण इतर मुलांपेक्षा जास्त असतं. म्हणजे त्या मुलांचे इनबॉर्न पण काही एरर असू शकतो. आता ते पॅसिफायर 1 वर्षानंतर पण मुलांना देतात, रडलं तर तोंडातून टाकतात. बॉटल फिडिंग 1 वर्षानंतर चालती. त्याचा काय परिणाम होतो मुलांना जर 1 वर्षानंतर आपण चालू ठेवलं तर? ते करेक्ट. तर आता पॅसिफायर जे आहे तर ते युजली आपण एक सबस्टिट्यूट म्हणू शकतो ब्रेस्ट फिडिंगला किंवा मुलांना सिक्युअर वाटण्यासाठी आणि शांत राहण्यासाठी. तर पॅसिफायर एक पर्टिक्युलर एज नंतर म्हणजे 1 ते 1.5 वर्षानंतर तर दिलंच नाही पाहिजे. आणि जरी तुम्ही दिलं तर इट शुड नॉट बी शुगर कंटेनिंग किंवा काही लिक्विड त्याला लागलेलं असं नाही. प्लेन पॅसिफायर आपण देऊ शकतो. पॅसिफायरचा यूज जर कंटिन्यू झाला तर अगेन देर आर चान्सेस की मुलांचा वरचा जबडा पुढे येईल आणि दात पुढे येतील. त्यामुळे वेडेवाकडे दात येऊ शकतात. आणि जर बॉटल फिडिंगची हॅबिट असेल आणि ती तुम्हाला ब्रेक करायची असेल तर तुम्ही बॉटल फिडिंग मध्ये दूध किंवा एखादा शुगर कंटेनिंग पदार्थ न भरता साधं पाणी भरून मुलाला देऊ शकता. म्हणजे हळूहळू ती हॅबिट ब्रेक होईल आणि दात पण स्वच्छ राहतील. आमच्या प्रेक्षकांसाठी तुमची काही एखादी चांगलं पेशंट तुम्ही जे ट्रीट केलं आणि त्याची एक लाईफ चेंज झाली, तुम्ही वेळेत तुमच्याकडे आला किंवा उशीर झाला आला पण तुम्ही त्याला एकदम योग्य ट्रीटमेंट केलं, जेणेकरून आमच्या पालकांना कळेल की हा पेडोडेंटिस्ट किंवा लहान मुलांच्या डॉक्टरांचा किती मोठा रोल मुलांच्या आयुष्यात असू शकतो. येस. तर बऱ्याचदा पॅरेंट्सला मिसगाईड केलं जातं. म्हणजे असं सांगितलं जातं की लहान मुलांचेच दात आहे, दुधाचेच आहे, ते पडून जातील. त्यामुळे पालक दुर्लक्ष करतात कुठल्याही ट्रीटमेंट करण्याकडे. मग असाच एक पेशंट माझ्याकडे आला होता 2-2.5 वर्षाचा आणि त्या मुलाचं जेवण थांबलं होतं. कुठल्याही प्रकारचं अन्नग्रहण त्याने बंद केलं होतं कारण त्याचे दात दुखत होते, सूज आलेली होती. मग आणि अशा केसमध्ये म्हणजे जवळपास त्याचे 15 ते 20 दात किडलेले होते. मग त्या केसमध्ये आम्ही त्याला चेअरवर न घेता आमच्याकडे 2-3 प्रकार अजून असतात ज्याच्यात मुलं जर रडत असतील तर आपण लाफिंग गॅस लावून त्यांची ट्रीटमेंट करू शकतो किंवा कॉन्शियस सिडेशन नंतर आपलं जनरल अनेस्थेशिया म्हणजे जसं फुल बॉडी अनेस्थेशिया देऊन आपण ट्रीटमेंट करू शकतो. मग आम्ही त्या बाळाचं एक फुल बॉडी अनेस्थेशिया देऊन 3 तासामध्ये सगळ्या दातांचं रूट कॅनल केलं, त्याच्यावर कॅप्स दिल्या आणि त्याचा त्वरित रिझल्ट पालकांना हा दिसला की 1.5 ते 2 महिन्यात बाळाचं वजन 1.5 ते 2 किलोने वाढलं. मग त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की दातांच्या गंभीर आजारामुळे माझ्या मुलाच्या ओव्हरऑल हेल्थवर परिणाम झाला. येस. म्हणजे आता मॅडमनी 2-3 तिथं काही शब्द वापरलेत की कॉन्शियस एनेस्थेशिया, लाफिंग गॅस आणि शेवटचा पर्याय असतो जनरल एनेस्थेशिया, ज्याला सगळे पॅरेंट्स घाबरतात. तर आजकाल खूप ऍडव्हान्स गोष्टी आलेल्या आहेत पेडोडेंटिस्ट ब्रांच मध्ये किंवा पीडियाट्रिक डेंटिस्ट्री मध्ये. त्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तुम्हाला त्याच्यातून नक्की फायदा होईल. तर तुम्ही बघितले की इतक्या ऍडव्हान्स गोष्टी आल्यात. मॅडम म्हणल्यात की कॉन्शियस सेडेशन असो किंवा मग लाफिंग गॅस असो आणि शेवटचा टप्पा आहे की जनरल एनेस्थेशिया, जो म्हणजे पूर्ण भूल देणं, बाळाला बेशुद्ध करणं. पण आता ह्या ऍडव्हान्स गोष्टी आल्यामुळे ट्रीटमेंट फार सोपी झाली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तुम्ही हा तुमच्या डेंटिस्टला विचारू शकता की आम्हाला म्हणजे मुलं पालक घाबरतात की एनेस्थेशिया द्यावं लागेल, एवढी मोठी प्रोसेस करायची, तर हे बरेच ऑप्शन अवेलेबल आहेत. तर मॅडम तुम्ही आज इथं आलात आणि इतकं छान आम्हाला मार्गदर्शन केलं. मला असं वाटतं हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर लोक बघतील आणि लोकांना नक्की आवडतील. आणि तुम्ही तुमच्या 10 लोकांसोबत तरी आज शेअर करा. तुमच्या फॅमिलीमध्ये जेवढे मुलं आहेत सगळ्या पॅरेंट्स सोबत शेअर करा की ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहे आणि आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी फार गरजेचं आहे. मॅडम थँक्यू, तुम्ही इथं आला आणि आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. सगळे पालक तुमची ऋणी राहतील आणि नक्कीच तुम्हाला काय असेल तर अजून एक्सपर्ट माहिती असेल तर मॅडमलाच डायरेक्ट जाऊन भेटा आणि मॅडमचं कन्सल्टेशन घेऊन तुम्ही अजून त्याचे उपचार पण काही असेल प्रॉब्लेम तर नक्की करू शकतात.
थँक्यू मॅम. थँक्यू सो मच पॅरेंट्स.